सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुले वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची थांबलं का डोकं दुखायचं? काय करतोयस? अगं अनब्लॉक करतोय. कुणाला? कुणाला काय यायची? मग ब्लॉकच कशाला करायचं? मी नव्हतं केलं, बेबी आत्याने केलं होतं. हा आता जान्हवीच माझ्याशी काही कॉन्टॅक्ट करत नव्हती, मग मी लक्ष दिलं नाही. बेबीचा ना बालिशपणा अजून गेलेला नाहीये, पण तुला तरी कळायला हवं ना, कुणाला असं फोनवर ब्लॉक करणं इन्सल्टिंग वाटू शकतं. तसं काही नाहीये, तिनेही माझा अनेकदा इन्सल्ट केलाय. श्री आईची पण ती इथे आली कशाला मला भेटायला? आता अनब्लॉक केलंस ना, विचार ना तिलाच. मी नाही विचारणार. तिला गरज असेल ना तर ती करेल मला फोन. बँगलोरहून तिच्यासाठी एवढा धावत आलास, आता फोनचं काय? पण ते तिला कुठे माहिती अजून? त्यानं फॅक्ट बदलत नाही. तुला ती तुझ्या आयुष्यात हवीये. ती तिची चूक मान्य करणार असेल तर. नाहीतर काय, मला काही तसा फार फरक नाही पडत. हे माझ्याकडे पाहून बोल. आईजी, तू तुझी मुलं आणि तुझ्या सुनांमध्ये कायमच सुनांची बाजू घेत आलीस ना? नाही श्री, मी नेहमी न्यायाची बाजू घेत आली आहे. म्हणजे आता यावेळी तुला माझी बाजू घ्यावी लागणार आहे. तिची बाजू कुठे कळली अजून? तिची बाजू उघड आहे. बघू. काय बघायचंय? आता मी तिचा नंबर अनब्लॉक केलाय, आता नाही फोन करणार. इतके दिवस मी घरी होतो तेव्हा स्वतःहून येऊन भेटावंसं नाही वाटलं. एक काम स्वतः करत नाही आणि माझ्यावर मात्र डाफरत असते दरवेळी. काय झालं? काय नाही. आईची तू हसतीयस. हसायची बंदी आहे का? पण तू माझ्यावर हसतीयस. तुझ्यामुळे हसतीये. तरी काय गरज होती नोटीस पाठवायची तिला? मी फक्त पाठवलीये, गरज तिला होती. बरं बाबा. नाही तू बोल ना. तू या विषयावर रात्रभर बोलत राहशील. मी म्हातारी आहे, मला उद्या सकाळी विघ्नेश्वराला जायचंय. सॉरी. चला मी निघतो. येस, गुड नाईट. गुड नाईट. काय रे, तुझं हे अजूनही चालू आहे? नाही रे, पूर्वीपेक्षा बरं आहे आता. मला तोंड दिलंय ना देवानी. बर, मी चुकले, तुम्ही सांगा. पूर्वीपेक्षा बरं आहे आता. मग मी काय वेगळं सांगितलं हो?
पण मला सांगायचं होतं. बरं बरं बरं, म्हणजे तू अजून पूर्ण स्ट्रेस फ्री झालेला नाहीयेस. नाही श्री, तसं नाही जमणार मला. म्हणजे माझा स्वभाव बघता अवघड आहे माझा. काका, तू मेडिटेशन का नाही ट्राय करत? तुला येतं? नाही, मला येत नाही, पण तू इंटरेस्टेड असशील तर बघूया ना आपण. मग डोकं दुखायचं थांबणार असेल तर माझी तयारी आहे. पण मेडिटेशन म्हणजे गोळी शिवाय. हा, शरा, मेडिटेशन म्हणजे मेडिकेशन नाही, एवढं कळतं मला. हा, मी आपलं सहज म्हटलं. सहज सतत नवऱ्याला घालून पाडून बोलायचं. अहो, एक 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 मिनिट. तुम्ही दोघं भांडण्यापेक्षा जरा मी काय सांगतोय ते ऐक. हा काका, आपलं एक नर्मदा योग सेंटर आहे ना, तिकडचे काही कार्यकर्ते मला भेटायला आले होते परवा. अरे खूप इम्प्रेस झालो मी त्यांच्या कामाने. म्हणजे स्पेसिफिकली ते प्रेग्नंट बायकांसाठीच जास्त काम करतात, पण अदरवाईज सुद्धा स्त्रिया पुरुष हे सगळे योगा प्राणायाम मेडिटेशन शिकायला जातात तिकडे. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर मलाही शिकण्याची खरंच खूप इच्छा आहे, पण आत्ता जमेल की नाही मला माहित नाही. पण तू यावर विचार कर, तू शिक, आणि तुला जर फायदा झाला तर मग घरचे सगळेच जातील ना. अतिशय वाईट आयडिया आहे. शी, तुम्ही अजिबात जाऊ नका. जातो मी. अहो, झेपणार आहे का तुम्हाला? उगाच आपलं काहीतरी करत बसायचं. तुला काय कळतं का त्यातलं? हा, श्री म्हणतोय तर जाईन मी. माझं ऐका, नसतं झेंगट मागे लावून घेऊ नका. तुम्हाला जमणार नाहीये ते. आता तर मी जाणारच. अरे मी जा म्हटलं असतं ना तर गेले नसते. म्हणून बायकोने एखादी गोष्ट करू नका असं म्हटलं की तीच करायला चेव येतो ना नवऱ्यांना. आता बघ कसे तयार झाले. पण हेच जर मी आहोत जा असं म्हटलं असतं ना तर 50 कारणं सांगितली असती न जाण्याची. आता फक्त नियमितपणे गेले म्हणजे मिळवलं. ए छुटे, काय रे? मग तूच नियमितपणे जाऊ नका असं म्हण ना, म्हणजे नियमितपणे जाईल तो. श्री, तुला खरं सांगू, त्यांच्याशी लग्न करून ना एक लहान मुलंच घेतलंय बाई मी सांभाळायला. निघालीस इतक्या लवकर? योगा सेंटरला जायचं. काही उपयोग आहे का जाऊन? बघूया. आज रविवारचं? मला आज जरा यायला उशीर होईल. हा, उशीर का होणार आहे? जरा काम आहे. ताईडा, मी येऊ तुझ्यासोबत? तुला रविवारी सुट्टी असते का पिंट्या? आणि त्यात नवीन नवीन जॉब सुरू झालाय तुझा. मग मी येऊ का? बाबा नको, मी जाईन. काय मेलं त्या लेकराचं नशीब. जन्माला येण्याच्या आधीच एवढे भोग, जन्माला आल्यानंतर काय वाढून ठेवलंय देवाच ठाऊक. मी निघते. सावकाश. हो बाबा. ताईडा, तुला बरं वाटत नाहीये का? का रे? नाही म्हणजे जर तुला बरं वाटत नसेल तर आज घरीच थांब ना, म्हणजे आराम कर. अरे आराम करून कसं चालेल तिला? तसं काहीच नाहीये. येते मी. काय रे, असा काय बघतोयस? आई, तुला प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये बोलायलाच हवं का? तिचा चेहरा बघितलास का कसा झाला होता? अरे होतं रे असं या दिवसात, त्यात काही विशेष नाहीये. आणि आम्हाला काही पोरं झालीच नाहीत का? आमचं केलं होतं का कोणी एवढं कोड कौतुक? बाबा, बाबा मला ताईची काळजी वाटते. तिने हे सगळं हाताने करून घेतलंय. कला, अजूनही पोटगी मागू शकतो आपण. 51 लाख नाही, तिच्या या अशा अवस्थेमध्ये 1 कोटी मागितले ना तरी देखील द्यावी लागेल गोखल्यांना. पोटोशीबाईनं म्हणजे कोर्ट पण सहानुभूतीनेच विचार करतो. पुरे पुरे, तुला कळतंय का कला? तिला आता पैशाची नाही, तिच्या नवऱ्याची जास्त गरज आहे. एवढीच जर नवऱ्याची गरज होती ना तर नवऱ्याचं घर सोडून यायची गरज होती का तिला? बसायचं होतं ना नवऱ्याचं डोकं धरून. आई बास झाला आता, बास कर प्लीज. खोबाड खोडीनं माझ्याशी तोंड वर करून बोललास तर आता तरी जागे व्हा, नाही तर तेल गेलं आणि तूपही गेलं आणि हाती आलं धोपाटणं. अशी गत व्हायची तुमची.
माझा शब्द खरा ठरल्याशिवाय राहणार नाही, बघाच तुम्ही. अहो काय हे, बाहेरून आलात आणि माझ्याशी न बोलता चाललात कुठे? करा श्रीला भेटायला जायचं. का? काम आहे माझं. तो ऑफिसला गेलाय. चहा टाकू? चहा टाकू विचारलं का? त्यात काय पच करण्यासारखं? त्याच्यावर नाही का बाई, आज रविवारी कशाला ऑफिसला गेलाय तू? काम आहे त्याचं. बरं आई कुठे आहे? काय झालं सांगा ना. आई कुठे आहे? विघ्नेश्वराच्या देवळात गेले. चहा टाक. तर त्याच्यावर काय पच करायचंय? अहो नाही, मी काय झालं ते सांगणार का मला शांतपणे? नाही. मग मी चहा देणार नाही. म्हणजे चहा देईन पण मी त्यात आलं नाही घालणार. बरं घालेन, आलं घालेन, पण साखर अजिबात नाही घालणार. शरा बसा देते. हो पण त्याचा निर्णय काल व्हायला होता ना, आज कसा घेणार आहोत? आज संडे आहे की नाही? आज आपण लोकांना कसं इन्फॉर्म करणार आहोत? आता उद्या सगळ्यांना प्लीज इन्फॉर्म करा आणि परवापासून इम्प्लिमेंट करा. ओके, या, थँक्यू. काम झालं? हो. निघू मी? ए मनीष, बाय द वे सगळं ठीक आहे ना? कुणाचं? नाही, एकंदरच. हो. काय झालंय मनीष? नाही, काही नाही. तू नीट बोलत नाहीयेस. नाही, तसं काही नाहीये. अजून चिडलास माझ्या? नाही. मग बोलत का नाहीयेस माझ्याशी? नाही, असं काही नाही. नेहमीसारखा बोलत नाहीयेस तू. गोष्टी बदलतात. पण त्याला ना काहीतरी कारण असतात. नसतात. कधी कधी नसतात की तुला सांगायची नाहीये? सांगून उपयोग नाही. म्हणजे? मला गीताला घेऊन शॉपिंगला जायचंय. मी निघू? सर. ऑलराईट, निघ तू. थँक्यू सर. ए मनीष, जानवी बरी आहे ना? त्यांना काय फरक पडतो? अरे का अंत पाहतोयस माझा? कुठल्या पापाची शिक्षा देतोयस मला? आणि माझ्या बाळानं त्याने कुणाचं काय केलंय की त्याच्या जन्माआधीच एवढा कठोरपणे वागतोयस देवा? काय चुकलं माझं? आणि चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला दे, मला एकटीला. कसलं नशीब लिहितोयस तू माझ्या बाळाचं? त्याचे भोग असतील तर ते मला दे. मी ते त्याच्या जन्मानंतर आनंदाने भोगेन. एवढा स्ट्रेस सोसवत नाहीये. श्रीचं लग्न ठरवतायत. आणखी काय काय बघायचंय? किती सोसायचंय? कसला कडेलोट झाल्यानंतर तू हे थांबवणार आहेस? हात जोडते रे तुझ्या पुढे. नको माझ्या बाळाचे एवढे हाल करूस. आई विना मी वाढलेच, पण माझ्या बाळाला बापा विना वाढण्याचा शाप नको देऊस. जे सुख प्रेम गोखल्यांच्या घरात माझ्या बाळाला बर्थ राईट म्हणून लाभायला हवं होतं, ते त्याच्या जन्माआधीच राहून घेतलं जातंय. 6 आजींचं प्रेम मी एकटी कशी देऊ? किती गोड कौतुक लाड झाले असते त्या घरात. पण आता त्यातलं काहीच होणार नाही. त्यासाठी मी किती धडपड केली. स्वाभिमान बाजूला ठेवला. वारंवार श्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला नाही जमलं त्याला सांगणं.
मला जे जे करता येणं शक्य होतं ते मी केलं. पण आता हरले देवा. मला आता फक्त अंधार दिसतोय. सगळं संपल्यासारखं वाटतंय. बायको म्हणून, सून म्हणून मी पूर्ण पराभूत झाले. मुलगी म्हणूनही आता मी फक्त बाबांच्या मनावरचं ओझं बनून राहिले. बाबांच्या डोळ्यातली भीती मला खात राहते. या वयात त्यांना माझ्या काळजीने घेतलंय. मुलगी म्हणून कमीच पडले मी. नाही जमलं मला कुणाचं मन जिंकणं. ना मी सासरची राहिले ना माहेरची. कुठे स्थान नाहीये. पोटात जीव वाढत असल्याने जीव पण नाही देऊ शकत. आई म्हणून माझं मन हार मानायला तयार नाहीये. मी माझ्या बाळासाठी उभी राहील एवढं बळ दे ईश्वरा. माझी ताकद पुरी पडत नाहीये रे हे सगळं सोचण्यासाठी. खूप खचले मी, दमले. मलाही आधार हवाय. एकटीला हे सगळं नाही झेपत आहे. खरंच मला खंबीर होण्यासाठी बळ दे देवा. पोटात जीव दिलास तर त्याच्यासाठी ताकद पण दे प्लीज देवा. फोन तर चालू आहे. पण जान्हवी फोन का नाही करते? का असं होतंय मला? इतका का रेस्टलेस होतोय मी? असं का वाटतंय मला की जान्हवीला आता माझी खूप गरज आहे? जान्हवी म्हणते तसं खरंच बाकी सगळे संपर्क थांबले की मनाचा संपर्क सुरू होतो का? छे छे छे, असं काही नसणार. अरे साधं लॉजिक आहे. जान्हवी ऑल द वे माझ्या घरी आली होती म्हणजे तिचं माझ्याकडे काहीतरी काम असणार. पण मग करावा का तिला फोन? बोलावं का तिच्याशी? नको, पण तिचा काय मूड असेल ह्याचा काही अंदाज नाही. करू का फोन? निदान विचारतो तरी तिला की तुला काही बोलायचं होतं का? नाही पण चिडली म्हणजे चिडू दे. करू की नको करू? मला बोलावं असं तर वाटतंय. खूप वाटतंय. असं वाटतंय की आता तिला माझी गरज आहे, खूप गरज आहे. मी तिच्या जवळ असायला पाहिजे. काय झालंय मला? मी जान्हवी सारखा का विचार करतोय? एवढं तीव्रपणे का वाटतंय की आता आपण जान्हवी बरोबर असायला हवं? जान्हवी म्हणते तशी ही टेलिपॅथी वगैरे असेल का? की आपले माझ्या मनाचे खेळ. मलाच तिच्याशी बोलायचंय आणि मीच वेगवेगळी कारणं शोधत नसेल ना? प्लीज कॉल कर मला. प्लीज 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 जान्हवी, प्लीज कॉल कर. सगळी भांडणं संपवू आपण. खरंच आता खूप झालं. प्लीज कॉल कर मला. कसा पोहोचू मी तुझ्यापर्यंत जान्हवी? जान्हवी, तू प्रेग्नंट आहेस? प्रेग्नंट आहेस ना?
चेहऱ्यावरच वाटतंय. तुमची तब्येत कशी आहे आता? ठणठणीत. सॉरी आमच्यामुळे. जान्हवी, आता जे व्हायचं ते होतच. आणि वय झालंय आता माझं सोड. तू सांग, तू प्रेग्नंट आहेस ना? तुम्हाला कोणी सांगितलं? तुझ्या चेहऱ्याने. खरंच तुझा चेहरा पाहून कळलं मला. चेहरा पाहून? 70 पार केलीये मी, एवढं कळणार नाही मला? तिला नाही कळलं. आता त्याला कसं कळेल ग? पण त्याने समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला. मग बोलली का नाहीस? एकतर आधी सगळं निवळण्याची वाट पाहिली. काहीच निवळत नाहीये म्हटल्यानंतर आईजी मी खूप प्रयत्न केला. इनफॅक्ट मी 2-3 वेळा श्रीला भेटले सुद्धा. मग नाही सांगू शकले.